student, welcome to physics lecture. Today we are going to start part 3 of chapter 3 is projectile motion. Projectile motion. First we know that the definition of projectile motion, or what is meant by projectile and projectile motion. Definition: any object in a flight after being thrown with some velocity is called a projectile and its motion is called projectile motion. एखादा ऑब्जेक्ट आपण काही व्हेलॉसिटीने थ्रो केला, वरती फेकला, फ्लाईट आपण वरती फेकला, तर त्याला काय म्हणतात? प्रोजेक्टाईल. आणि त्या ऑब्जेक्टला जी मोशन प्राप्त होते तिला काय म्हणू आपण? प्रोजेक्टाईल मोशन. फॉर एक्झाम्पलवरून तुम्हाला समजेल की प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय. फर्स्ट एक्झाम्पल: चिल्ड्रन थ्रो स्टोन टुवर्ड ट्री फॉर गेटिंग मँगोज. आपलं जनरली एक्झाम्पल आहे. आपण काय करतो, काही मुलं काय करतात, झाडावरती दगडं मारतात, ठीक आहे, मँगो पाडण्यासाठी. दिस इज द एक्झाम्पल ऑफ प्रोजेक्टाईल मोशन. सेकंड एक्झाम्पल: बॉलर बॉल्स ए बॉल टुवर्ड्स ए बॅट्समन इन क्रिकेट. बॉलर बॉल्स कोणाकडे फेकतो? टुवर्ड्स बॅट्समनकडे. थर्ड आहे: ए बास्केटबॉल प्लेयर थ्रोन ए बॉल टुवर्ड्स ए बास्केट. बास्केटबॉलमध्ये पण जे प्लेयर असतात तो आपला बॉल बास्केटकडे काय करतात? थ्रोन करतात. ऑल दीज आर इलुस्ट्रेशन ऑफ प्रोजेक्टाईल मोशन. हे जे एक्झाम्पल आहे हे कशाचे एक्झाम्पल आहे? प्रोजेक्टाईल मोशनचे. म्हणजे प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय हे तुम्हाला एक्झाम्पलवरून समजलं असेल. आता आपल्याला त्याचे इक्वेशन बघायचं आहे प्रोजेक्टाईल मोशनचे. लेट अस अज्युम दॅट the initial velocity of projectile is u and its direction makes an angle theta with the horizontal as shown in figure. आपण काय घेतलेलं आहे? प्रोजेक्टाईलची इनिशियल व्हेलॉसिटी यू घेतलेली आहे आणि ते जो ऑब्जेक्ट प्रोजेक्टाईल आहे तो हॉरिझॉन्टल डायरेक्शननी अँगल थीटा मेक्स करत आहे. हॉरिझॉन्टल डायरेक्शननी डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे बघा. यू ही इनिशियल व्हेलॉसिटी आहे प्रोजेक्टाईलची. प्रोजेक्टाईल म्हणजे आपण एखादा ऑब्जेक्ट काय केला? थ्रोन केला, असा फेकला, तर इनिशियल व्हेलॉसिटी काय झाली? त्याची यू झाली. आणि हा ऑब्जेक्ट म्हणजे प्रोजेक्टाईल हॉरिझॉन्टल डायरेक्शननी अँगल थीटा काय करत आहे? मेक करत आहे. आता ते काय झालेलं आहे? रिझॉल्व्ड विथ टू कंपोनंटमध्ये. द प्रोजेक्टाईल इज थ्रोन फ्रॉम द ग्राउंड. We take the x-axis along the ground and y-axis in the vertical direction. आपण प्रोजेक्टाईल म्हणजे जो ऑब्जेक्ट आहे तो थ्रोन केला कुठून? ग्राउंड पासून. तर त्याचे दोन ॲक्सिस घेतलेले आहे. एक्स ॲक्सिस कसा राहील? अलॉंग ग्राउंड राहील. आणि वाय ॲक्सिस कसं राहील? अलॉंग व्हर्टिकल डायरेक्शननी. द हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल कंपोनंट ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी आर. आता म्हणजे ते इनिशियल व्हेलॉसिटी काय? रिझॉल्व्ड विथ टू कंपोनंटमध्ये, एक हॉरिझॉन्टल कंपोनंटमध्ये आणि एक व्हर्टिकल कंपोनंटमध्ये. तर यू कॉस थीटा हा आहे हॉरिझॉन्टल कंपोनंट. यू कॉस थीटा इज द हॉरिझॉन्टल कंपोनंट अँड यू साइन थीटा इट इज द व्हर्टिकल कंपोनंट. व्हर्टिकल कंपोनंट changes and horizontal component remains unchanged in absence of any force acting on that direction, while the vertical component changes according to equation.
फक्त हॉरिझॉन्टल कंपोनंट काय राहील, अनचेंज राहील, कारण त्याच्यावरती कोणताही फोर्स ॲक्ट होणार नाही हॉरिझॉन्टल डायरेक्शननी. परंतु व्हर्टिकल कंपोनंट काय होईल, चेंज होईल. तर व्हर्टिकल कंपोनंट चेंज झालेला आहे. ए वाय इज इक्वल्स टू काय आहे, -g अँड यू वाय इज इक्वल्स टू यू साइन थिटा. हे आपण इक्वेशन ऑफ मोशनवरून आणलेले आहे, जे आपण आता बघितले आहे इक्वेशन ऑफ मोशन, त्याच्यावरून आलेले आहे ते हे इक्वेशन. ए वाय इज इक्वल्स टू -g अँड यू वाय इज इक्वल्स टू यू साइन थिटा. दस द कंपोनंट ऑफ वेलोसिटी ॲट टाइम टी आर गिवन बाय. आता वेलोसिटीचे कंपोनंट ॲट टाइम टी आपण बघूया किती राहील. व्ही एक्स इज इक्वल्स टू यू एक्स इज इक्वल्स टू यू कॉस थिटा, दिस इज इक्वेशन 1. अँड यू वाय इज इक्वल्स व्ही वाय इज इक्वल्स टू यू वाय मायनस जी टी इज इक्वल्स टू यू वायची व्हॅल्यू किती आहे, यू साइन थिटा, म्हणून इथे काय येईल, यू साइन थिटा मायनस जी टी. दिस इज इक्वेशन नंबर 2. As theta is less than 0, theta is lies between 0 and 90 degree. The vertical component initially in the upward direction. Similarly, the displacement of projectile in the horizontal and vertical direction at time t according to equation of motion. The displacement of projectile in the horizontal and vertical direction at time t are given by velocity. काय होईल, डिस्प्लेसमेंट होईल. आपण ऑब्जेक्ट प्रोजेक्टाईल थ्रोन केलेलं तर काहीतरी डिस्प्लेसमेंट होईल टाइम टी मध्ये. तर किती डिस्प्लेसमेंट होईल त्या प्रोजेक्टाईलचं व्हर्टिकल डायरेक्शननी आणि हॉरिझॉन्टल डायरेक्शननी, ते बघूया आपण. एस एक्स म्हणजे इट इज अलॉंग दी हॉरिझॉन्टल डायरेक्शन. एक्स एक्स इज इक्वल्स टू यू कॉस थिटा dot t, this is equation number 3. Sy is equals to u sin theta t minus 1 by 2 gt square, this is equation number 4. The direction of motion of the projectile at any time t makes an angle alpha with the horizontal is given by tan alpha is equals to Vy t upon Vx t, this is equation 5. The vertical velocity keeps on decreasing as the projectile goes up and become 0. Vertical velocity projectile ची काय होईल हे बघा. vertical velocity projectile ची डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे गोज अप होईल, इन्क्रीज होईल आणि नंतर काय होईल, कीप ऑन डिक्रीजिंग ॲज प्रोजेक्टाईल गोज अप अँड बिकम 0 ॲट सर्टन टाइम. ॲट दॅट टाइम द हाईट ऑफ प्रोजेक्टाईल इज मॅक्झिमम. ज्या टाइमला ॲट दॅट टाइम द हाईट ऑफ द प्रोजेक्टाईल इज मॅक्झिमम. द व्हेलॉसिटी देन स्टार्ट increasing in the downward direction as the particle is now falling under the Earth's gravitational field with constant horizontal component of velocity. After while the projectile reaches the ground, the trajectory of object is shown in figure. As shown in figure, the projectile is assumed to start from origin of the coordinate system O. The point of maximum height is indicated by point P. And the point where it falls down the ground is indicated by Q. The horizontal and vertical component of velocity are shown at the point as well as the two intermediate points A and B on the trajectory of the projectile. Note that the horizontal component of velocity remains the same, that is ux, while the vertical component decreases and becomes 0 at P. हे बघा ट्रॅजेक्टरी मध्ये काय घेतलेलं आहे, प्रोजेक्टाईल स्टार्ट झालेला आहे इथून फ्रॉम ओरिजिन पासून कोऑर्डिनेट सिस्टीमच्या
आणि त्याचं मॅक्झिमम हाईट कुठे कन्सिडर केलेली आहे, पी पॉइंट वरती. आणि इथून काय होत आहे, तो फॉल होत आहे, खाली येत आहे, असा हा वरती गेला, नंतर तो काय खाली येईल, खाली आल्यानंतर फॉल झाल्यानंतर तो कुठे येईल, ग्राउंड वरती येईल. ग्राउंड वरती कुठल्या पॉइंटने इंडिकेट केलेला आहे, आपण क्यू पॉइंटने इंडिकेट केलेला आहे. त्यावेळेस हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कंपोनंट जे आहे व्हेलॉसिटीचे आपण ते इंडिकेट्स केलेले आहे. दोन इंटरमिजिएट पॉइंट कन्सिडर केलेले आहे या ट्रॅजेक्टरीमध्ये, ए आणि बी प्रोजेक्टाईल मध्ये. आता इथे बघा, हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ व्हेलॉसिटी काय राहील, सेम राहील. हॉरिझॉन्टल कंपोनंट काय राहील, इथे सेम राहील. परंतु जे व्हर्टिकल कंपोनंट आहे व्हेलॉसिटीचे ते काय होईल, 0 होईल. आफ्टर दॅट इट चेंजेस इट्स डायरेक्शन, इट्स मॅग्नेट्यूड डिक्रीजेस अँड बिकम इक्वल टू uy again at q. The horizontal distance covered by projectile before it fall to the ground is OQ. Horizontal distance covered by projectile before it fall to the ground is OQ. OQ डिस्टन्स त्यांनी काय केलेलं आहे, कव्हर केलेला आहे. जो जेव्हा प्रोजेक्टाईल काय होत नाही, खाली येत नाही ग्राउंड पर्यंत. आता आपल्याला ट्रॅजेक्टरी ऑफ प्रोजेक्टाईल बघायचं आहे. इक्वेशन ऑफ द trajectory of the projectile. Let time taken by the projectile to reach the maximum height be t0 at highest point P. T is equals to t0 and Vy is equals to 0. Using equation 2 we get maximum height वरती पोचला ट्रॅजेक्टरी ॲट टाइम t0 असताना. त्यावेळेस Vy हॉरिझॉन्टल कंपोनंट व्हेलॉसिटीचा काय आहे, 0 आहे. आता इक्वेशन 2 बघा, हे इक्वेशन 2 आहे आपलं. Vy इज इक्वल्स टू u साइन थिटा मायनस जी टी. याच्यामध्ये uy ची व्हॅल्यू 0 पुटअप केली आहे आणि t ची व्हॅल्यू t0 पुटअप केली, तर इक्वेशन काय, 0 इज इक्वल्स टू u साइन थिटा मायनस जी t0. यावरून t0 ची व्हॅल्यू काढू आपण. t0 इज इक्वल्स टू u साइन थिटा अपॉन जी. द टोटल टाइम इन एअर, टोटल टाइम बघू आपण एअरचा किती आहे. टोटल टाइम इन एअर t इज इक्वल्स टू 2t0. हा फक्त टाइम इथे पॉइंट पी वरती, पी पॉइंट पर्यंत रीच होण्यापर्यंतचा टाइम आहे t0. टोटल टाइम पी पासून पुन्हा ग्राउंड पर्यंत येण्यासाठी तितकाच टाइम लागेल, म्हणून इथे काय घेतलेला आहे आपण, टोटल टाइम इन एअर किती होईल, कॅपिटल टी इज इक्वल्स टू 2t0. त्यालाच म्हणतात टाइम ऑफ लाईट. त्यालाच काय म्हणतात, टाइम ऑफ लाईट मीन्स टोटल टाइम. ट्रॅजेक्टरीला जो टोटल टाइम लागतो ग्राउंड पर्यंत पोहोचण्यासाठी त्याला टी इज इक्वल्स टू कॅपिटल टी इज इक्वल्स टू 2t0, त्यालाच म्हणतात टाइम ऑफ फ्लाइट. द टोटल हॉरिझॉन्टल डिस्टन्स travel by particle in this time t can be obtained by using equation 3. आता टोटल हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे पार्टिकलनी इन टोटल टाइम टी मध्ये, ते आपण इक्वेशन 3 वरून कॅल्क्युलेट करू. इक्वेशन 3 काय आहे, आर इज इक्वल्स टू टोटल डिस्टन्स. डायग्राम मध्ये बघा, हे टोटल डिस्टन्स आहे आर ने इंडिकेट केलेला आहे. इथून इथपर्यंतचा डिस्टन्स आर ने इंडिकेट केलेला आहे. टोटल डिस्टन्स आर इज इक्वल्स टू काय, हॉरिझॉन्टल कंपोनंट ux and t is equals to u cos theta
इंटू 2t0 इज इक्वल्स टू u cos थीटा डॉट t0 ची व्हॅल्यू काय आहे u sin थीटा अपॉन g, u sin थीटा अपॉन g आणि हा 2 आहे म्हणून इथे 2 इंडिकेट लिहिलेला आहे आपण. t0 ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे काय आहे u sin थीटा अपॉन g ही पुटअप केली आहे. u cos थीटा जसंच तसंच लिहिलं आहे आणि 2 याच्या आधी लिहिलेला आहे म्हणजे 2u sin थीटा अपॉन g झालेला आहे इथे इज इक्वल्स टू 2ux vy अपॉन g इज इक्वल्स टू u स्क्वेअर काय लिहिले u स्क्वेअर 2 sin थीटाचा 2 sin थीटा आणि हे cos थीटा इथे u स्क्वेअर होईल 2 sin थीटा cos थीटा अपॉन g. हेच r इज इक्वल्स टू काय आला u स्क्वेअर sin 2 थीटा अपॉन g, u स्क्वेअर sin 2 थीटा अपॉन g. सॉरी लक्षात द्या इथे हे झालेलं आहे. इथे काय आहे r म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय पार्टिकल इन टाइम कॅपिटल टी मध्ये किती येईल r इज इक्वल्स टू ux इंटू टी, ux इंटू टी. ux ची व्हॅल्यू किती आहे ux ची व्हॅल्यू आहे u cos थीटा, u cos थीटा आणि कॅपिटल टी ची व्हॅल्यू आहे 2t0 म्हणून हे काय झालं u cos थीटा 2t0 इज इक्वल्स टू u cos थीटा. आता आपल्याला t0 ची व्हॅल्यू माहित आहे. t0 ची व्हॅल्यू किती आहे t0 ची व्हॅल्यू आहे u sin थीटा अपॉन g आणि हे 2 इथे लिहिले आपण. ठीक आहे इज इक्वल्स टू 2ux आणि uy अपॉन g इज इक्वल्स टू जर आपण हे सॉल्व केलं तर काय येईल u इंटू u स्क्वेअर आणि ब्रॅकेट मध्ये आपण काय लिहू 2 sin थीटा इंटू cos थीटा अपॉन g. हेच r इज इक्वल्स टू u स्क्वेअर 2 sin थीटा cos थीटा इज इक्वल्स टू काय राहते sin 2 थीटा अपॉन g म्हणून r इज इक्वल्स टू काय आला u स्क्वेअर sin 2 थीटा अपॉन g. दिस इज द मॅक्सिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय प्रोजेक्टाइल इज कॉल्ड हॉरिझॉन्टल रेंज r ऑफ द प्रोजेक्टाइल. हे काय झालं मॅक्सिमम डिस्टन्स प्रोजेक्टाइलने ट्रॅव्हल केलेला आहे आणि त्या डिस्टन्सला म्हणतात हॉरिझॉन्टल रेंज आणि इट इज इंडिकेटेड बाय कॅपिटल R. आता आपल्याला बघायचं आहे फॉर मॅक्सिमम हॉरिझॉन्टल रेंज. मॅक्सिमम हॉरिझॉन्टल रेंज साठी किती राहील sin 2 थीटा किती पाहिजे मॅक्सिमम साठी sin 2 थीटा इज इक्वल्स टू 1 दॅट इज 2 थीटा इज इक्वल्स टू 90 डिग्री और थीटा इज इक्वल्स टू 45 डिग्री. हेच r इज इक्वल्स टू r max इज इक्वल्स टू u स्क्वेअर अपॉन g फॉर थीटा इज इक्वल्स टू 45 डिग्री. जर प्रोजेक्टाइल हॉरिझॉन्टल डायरेक्शननी 45 डिग्रीचा जर अँगल तयार करत असेल तर हॉरिझॉन्टल रेंज काय राहील त्यावेळेस मॅक्झिमम राहील, मॅक्झिमम हॉरिझॉन्टल रेंज राहील. आता आपल्याला बघायचं आहे मॅक्झिमम हाईट. मॅक्झिमम हाईट, मॅक्झिमम हाईट इट इज डिनोटेड बाय कॅपिटल H इज reached by the projectile is the distance traveled along the vertical y direction in time t0. This can be calculated by equation 4. Maximum height म्हणजे काय आहे डिस्टन्स व्हर्टिकल डायरेक्शननी
t0 टाइममध्ये प्रोजेक्टाईलने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे ते झालं त्याचं मॅक्झिमम हाईट. आणि ते आपण इक्वेशननी 4 इक्वेशननी काढू शकतो. इक्वेशन 4 काय आहे आपल्याला माहित आहे. इक्वेशन 4 इज इक्वल्स टू sy इज इक्वल्स टू u sin थीटा t मायनस 1/2 g t स्क्वेअर. इक्वेशन 4 आहे. इथे आपल्याला मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट पाहिजे म्हणून आपण इथे इंडिकेट केलेलं आहे h नी. h इज इक्वल्स टू u sin थीटा t टाइम किती आहे ते t0 आहे म्हणून t0 मायनस 1/2 g t0 स्क्वेअर इज इक्वल्स टू u sin थीटा. t0 ची व्हॅल्यू किती आहे u sin थीटा अपॉन g मायनस 1/2 g. t0 ची व्हॅल्यू काय आहे u sin थीटा अपॉन g होल स्क्वेअर. जर हे पण सॉल्व केलं तर काय येईल h इज इक्वल्स टू u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. हे बघा इथे व्हॅल्यू काय येईल. आपण जर हे सॉल्व केलं तर काय येईल. खाली सॉल्व करून दाखवते तुम्हाला. u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन g मायनस 1/2 हे काय g स्क्वेअर. इथे काय येईल u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन g. आता आपण जर बघितलं, आता जर आपण हे सॉल्व केलं हाफ मधून पूर्ण काढला तर काय येईल इथे u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g. u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g. इथे काय येईल हे g स्क्वेअर होईल. ठीक आहे. हे बघा 1/2 इथे g आहे. u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन g स्क्वेअर झाला. आता इथे g गेट कॅन्सल म्हणजे इथे काय येईल 1/2 u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन gच राहील. म्हणजे u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा g मायनस 1/2 u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन g. 1 u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा g मायनस हाफ u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. 1 मधून हाफ मायनस झालं तर काय हाफ राहील म्हणून u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g. म्हणून काय आलं h इज इक्वल्स टू u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g इज इक्वल्स टू u स्क्वेअर y अपॉन 2g. u sin theta is equals to we know that it is equals to uy म्हणून काय u square y upon 2g. This is equation 8. This is the maximum height of the trajectory. आता आपल्याला काढायचं आहे इक्वेशन ऑफ मोशन फॉर द प्रोजेक्टाइल. तुम्हाला तुम्हाला हे समजलं असेल प्रोजेक्टाइल म्हणजे काय, त्याचे टाइम ऑफ फ्लाइट, मॅक्झिमम हॉरिझॉन्टल रेंज आणि मॅक्झिमम हाईट कशी काढायची ते तुम्हाला समजलं असेल. आता आपण बघूया हे इक्वेशन ऑफ मोशन फॉर द प्रोजेक्टाइल. इक्वेशन of motion for a projectile. We can derive the equation of motion of projectile, which is the relation between the displacement of projectile along vertical and horizontal direction. आपण जे इक्वेशन डिराइव करत आहे मोशनचे प्रोजेक्टाइलचे, हे कशाचे रिलेशन आहे, डिस्प्लेसमेंट आणि
डिस्प्लेसमेंट ऑफ प्रोजेक्टाइलचे अलॉंग व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल डायरेक्शननी. दिस कॅन बी ऑब्टेन बाय इलिमिनेटिंग बिटवीन द इक्वेशन गिव्हिंग दिस डिस्प्लेसमेंट. दॅट इज इक्वेशन, जे डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन आहे आपण जे काढलेले आहे 3 नंबरचे आणि 4 नंबरचे जे इक्वेशन काढलेले आहे डिस्प्लेसमेंटचे, त्याच्यावरून डिस्प्लेसमेंट इलिमिनेट करून आपण इक्वेशन ऑफ मोशन काढणार आहे प्रोजेक्टाइलची. कन्सिडर as the projectile start from x is equals to 0, we can write sx is equals to x and sy is equals to y. Hence sx is equals to u cos theta t. Hence t is equals to x sx upon u cos theta is equals to x upon u cos theta. Hence y is equals to u sin theta t minus 1 by 2 gt square is equals to u sin theta t ची व्हॅल्यू x upon u cos theta minus 1 by 2 g t ची व्हॅल्यू x upon u cos theta whole square. y is equals to, आपण बघा इथे बघा y is equals to u काय होईल इथे कॅन्सल होईल. sin theta upon cos theta is equals to काय tan theta into x minus 1 by 2. इथे काय येईल x स्क्वेअर येईल, x स्क्वेअर u स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा, x स्क्वेअर अपॉन u स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा into g, म्हणून इथे काय येईल 1 by 2 g upon u square cos square theta into x square. This is equation number 1. This is the equation of trajectory of the projectile. Here u and theta are constant for the given projectile motion. हे काय आहे ट्रॅजेक्टरीचं इक्वेशन आहे प्रोजेक्टाइलचं. आता इथे इनिशियल व्हेलॉसिटी मीन्स u आणि थीटा कॉन्स्टंट असेल. The projectile motion above equation is of the form of style y is equals to ax plus bx square is equals to equation number 2. This equation, which is the equation of parabola, above equation हे जे इक्वेशन आहे कशाच्या फॉर्म मध्ये आलेलं आहे y is equals to ax plus bx square च्या फॉर्म मध्ये. म्हणजे इथे a ची व्हॅल्यू काय tan थीटा आली, b ची व्हॅल्यू इज इक्वल्स टू मायनस 1 by 2 g u स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा. हे इक्वेशन या फॉर्म मध्ये आलं y इज इक्वल्स टू ax प्लस bx स्क्वेअर. आता हे इक्वेशन कशाचं आहे विच इज द इक्वेशन ऑफ पॅराबोला. पॅराबोलाचं इक्वेशन आहे मॅथ्स मध्ये आहे पॅराबोला इलिप्स. दस द पाथ दॅट इज द ट्रॅजेक्टरी ऑफ प्रोजेक्टाइल इज पॅराबोला. म्हणजे जो पाथ आहे ट्रॅजेक्टरीचा प्रोजेक्टाइल मोशनचा तो कसा राहील पॅराबोलिक पाथ राहील. पण डायग्राम मध्ये आहे हा असा पॅराबोला राहतो. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट दिस टॉपिक. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. इन नेक्स्ट व्हिडिओ वी हॅव स्टडी द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, period, radius vector and angular speed, conical pendulum. Okay, bye bye.